चला प्रेक्षकांना विनंती आहे. हॅलो बाळासाहेब झेंडे, ते मगाशी यादी आपण एक बनवली होती, कुठं आहे ती? बालाजी झेंडे सर, स्क्वेअर लेग अंपायर दिसत आहेत. मगाशी लिस्ट एक बनवली होती आपण. चला सेमीफायनल नंबर 2. तर फायनल मध्ये जाणारा दुसरा कोण कळेल. 6+6 12 षटकाच्या मात्र नक्कीच पहिल्या सामन्या म्हणजे 12 षटकाच्या खेळामध्ये आपल्याला या सामन्यानंतर कळेल आणि निश्चित दुसरी टीम सुद्धा आपल्याला मिळेल. तर सलामीची जोड मैदानात स्ट्रायकिंग एंड वरती मिस्टर अक्षय, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती मिस्टर जय बनकर नॉन स्ट्रायकिंग एंडवर. आणि पहिला चेंडू असेल भैया शिंदे. व्हाट अ शॉट, इनसाइड आउट, ओव्हर एक्स्ट्रा कव्हर, 6 रन. चेंडू समिती बॉल देऊन टाका. थँक्यू डीजे. सलग 5 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. मने आकाश देशमुख युवा नेते यांच्याकडून. पहिल्या चेंडूवर 6 धावा. पहिल्या चेंडूवर 6. पुढील चेंडू पहा. ओ देखिए भाई, उंगली तो घी तो सीधी उंगली से निकल रही थी, फिर उंगली टेढ़ी करने की क्या आवश्यकता. लेकिन ये आजकल का स्टाइल है. फटा हुआ जीन्स भी फैशन है, फटा हुआ शर्ट भी आजकल फैशन है. ये आजकल का स्टाइल है. बिल्कुल सही ना. हाँ चलिए तीसरी गेंद. लॉन्ग ऑन के ऊपर, बिल्कुल सुपर, फिर सिक्सर. अक्षय अब सीधी उंगली से की. Thank you, DJ. One more sixer. And now, once again, we are watching cricket. Mr. Akshay Bodre. कमालीची फटकेबाजी. 3 चेंडू 12. आता मात्र चढणार आहे ह्या सामन्याचा सुद्धा पारा. सामना होणार आर. उजव्या बॉल. चांगला चेंडू, उत्तम चेंडू, स्टंपचं जबरदस्त प्रदर्शन. पाठीमाग बिहाइंड द स्टंप विकेट कीपर. तसं पाहिलं तर आपण अशाच काहीशे जाडीचे विकेट कीपर पाहिले होते आणि किरण मनेरच्या स्वरूपात पाहिले होतं. आता दुसरे मिस्टर सूरज सुपेकर. आणि याच्या आधी 2005 पासून 3-4-2 पासून आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये किरण खतकर नावाचा धिप्पाड देवाचा विकेट कीपर पाहत होतो. मॅन फ्रॉम कोल्हापूर. पहा जरा बाउंड्री लाईन सोडून बसा. बाउंड्री लाईन वरती बरेच जण उभे आहेत. बाउंड्री लाईन सोडा. 1 फूट तरी बाउंड्री लाईन सोडा. फिल्डर येतात, अचानक चेंडूच्या मागे धावतात, टक्कर होते आपल्याशी त्यांची. आपल्याला लागेल त्यांना लागेल सांगता येणार नाही. त्यामुळे बाउंड्री लाईन सोडून बसा. चाहत्यांचं पुन्हा स्वागत. षटक क्रमांक 1 चाललंय. सामना क्रमांक 2 आणि हा RCC विरुद्ध ॲडव्होकेट अप्पासाहेब वाघमोडे 11 माळशिरस.
परंतु कोण ठरणार सरस? सामन्यामध्ये मात्र रोमांचतेचा जबरदस्त रस. दोघांचाही लागणार तसा चेंडू. फटका चांगला कव्हर बाउंड्री सीमारेषा फाडून चिरुनार पार. अजून एक माळशिरस चॅम्पियन्स ट्रॉफी 4. थँक्यू डीजे. षटकाची समाप्ती होते का आरिफ भाई? 3 डॉट आणि 3 मात्र स्कोरिंग शॉट. 6 and a boundary on the very last ball. So total score 16 on the board without loss. टेनिस बॉल क्रिकेट का सबसे बड़ा घोर संग्राम आ रहा है. tenniscricket.in प्रेजेंट्स इंडिया कप 2023 नेशनल टेनिस बॉल क्रिकेट लीग, जहां 8 राज्यों की टीम आपको खेलती हुई आएंगी नजर, चमचमाती हुई ट्रॉफी को लिफ्ट अप करने के लिए और पाने के लिए 7 लाख रुपए. रनर अप होंगे 4 लाख रुपए. मैन ऑफ द सीरीज को दी जाएगी एक चमचमाती हुई बुलेट. बेस्ट बल्लेबाज, बेस्ट गेंदबाज के लिए भी होंगे आकर्षक इनाम. हर जाऊया मैदानात. हवे चेंडू. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू. काही वेळ मात्र तसंच क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. 30 या सर्कल वरती कॅप्टन महेश कडून बहुधा आरसीसी बार्शी आणि माळशिरस दोन संघाच्या म्हणजे प्लेस मध्ये किंवा ठिकाणामध्ये माळशिरस आणि बार्शी या दोन तालुक्यामध्ये 100+ किलोमीटरचा डिस्टन्स. एवढ्या दूर असलेले हे क्रिकेट इथं एकत्र. स्क्वेअरले तसं वाईड इज लॉंग ऑन गॉन. 6 रन. कडाकेचा प्रहार. माळशिरस चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. बरोबर. 1 लाख रुपयाचं पहिलं पारितोषिक असेल. 75,000 दुसरं पारितोषिक. 40,000 तिसरं. 30,000 चौथं पारितोषिक आपल्या स्पर्धेचं आहे. बघा एवढ्या मोठ्या बक्षिसाच्या नक्कीच आपल्या स्पर्धेचा आनंद आपण घेतोय. माळशिरस तालुक्याच्या टेनिस क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं हे देखणं नियोजन. जबरदस्त नियोजन. सलग 5 षटकारासाठी मात्र या ठिकाणी 2,000चं पारितोषिक आहे माननीय आकाश देशमुख यांच्या वतीने. कुणीही मारा. मारणारा खेळाडू या संघाचा असो किंवा बार्शीचा असो. इथे 2,000चं पारितोषिक 5 षटकारासाठी. आकाश देशमुख युवा नेते माळशिरस यांच्या वतीने. दरम्यान स्ट्रायकिंग एंड वरती मिस्टर जय विरुद्ध कौन है? नीलेश है. नीलेश इंटू जय. एस बार नीलेश. सही है. उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर चेंडू होता. खोल टप्पा आणि वाईड यॉर्क करायचा प्रयत्न होता. टप्पा थोडासा वाईड यॉर्कच्या अलीकडे आणि गुडलेनच्या बराचसा पुढे, परंतु थोडासा वाईड आणि काहीस क्रीजच्या मात्र डिस्टम्पच्या आसपास जाऊन हा चेंडू खेळायचा विचार होता. ऑफ स्टिकच्या थोडंसं बाहेर जाऊन शपल होऊन जयचा यश नाही मिळालं जयला. परंतु हा पुढील चेंडू उत्तम दर्जेदार सदाबहार. दुश्मनों के दुश्मन यारों के यार करायचा होता. कडक प्रहार मात्र इथं पंचांचा इशारा आलाय. 1 बाउन्स. आदळलेला आपटलेला खांद्याचा सुरेख वापर केलेला चेंडू. निर्धाव गेला. कुणाला भांडू? स्वतःशी भांडावं लागेल. भांडा स्वतःशी. आणि ज्यावेळेस स्वतःशी भांडण असेल ना त्यावेळेस मात्र नक्कीच तुमच्याकडून काहीतरी चांगली गोष्ट घडते. ओ जय, इस वक्त रोकना मुश्किल है. ये 6 है. कड़ाके का प्रहार और ये 6 रन वाला हार.
मिड विकेटच्या दिशेनं घ्या 15 धावाचं माप. जय छा गया कडक प्रहार. माळशिरस चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. षटकाची समाप्ती या ठिकाणी झालेली आहे. षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकानंतर धावसंख्या 32 आहे. नाबाद आहे. नक्की पॉवर प्ले इथं मात्र बॅटिंग करणाऱ्या ऍडव्होकेट अप्पासाहेब वाघमोडे 11 संघाच्या नावावर पावर प्ले में पावर बल्लेबाजों का ऍडव्होकेट अप्पासाहेब वाघमोडे टीम का. तर इथे मात्र जॉईन झाले आनंद कुलकर्णी साहेब. नक्की या ठिकाणी सुरुवात तुमच्या मध्ये कशी वाटते माळशिरस संघाची? धन्यवाद राज जी, बहुत ही बेहतरीन और बहुत ही कड़क शुरुआत है, बहुत ही जबरदस्त शुरुआत है. खास कर 2 ओवर के मैंडेटरी पावर प्ले का पूरा फायदा उठाया है, तारीफ करनी पड़ेगी. 2 ओवर की समाप्ति के पश्चात स्कोर है इस समय 32 रन बगैर कोई विकेट खोते हुए. टॉस हारने के पश्चात ऐसा लग रहा है कि मालसीरस पहले बल्लेबाजी कर रही है. याद रखिए यहाँ जो दर्शक देरी से या जिन्होंने अपने रेडियो ट्रांजिस्टर देरी से खोले हुए हैं, इस प्रतियोगिता का ये अंतिम दिन का ये दूसरा सेमीफाइनल का मैच चल रहा है मालसीरस टीम और आरसीसी बार्सी टीम के बीच में. टॉस जीतने के पश्चात पहले फील्डिंग कर रही है आरसीसी बार्सी. एक बहुत ही शक्तिशाली टीम है, प्रतियोगिता में निरंतर बेहतरीन खेल का प्रदर्शन कर चुकी है, अब तक कर रही है. मालसीरस की भी टीम बहुत ही बेहतरीन है, इसमें कोई संदेह भी नहीं है. तीसरे ओवर की शुरुआत होने जा रही है. पेवेलियन छोर से, कमेंट्री बॉक्स एंड छोर से, पंढरपुर महाड़ स्टेट हाईवे रोड से या उत्तरी छोर से, कोई भी कुछ भी कहा जाए तो गलत नहीं होगा. दाहिने हाथ से राउंड विकेट ऑफ स्टंप के बाहर गेंद को खड़े स्क्वायर कट करने का प्रयास कर रहे थे बीट हुए विकेट कीपर ने. बाकी का काम पूरा किया, रन की कोई गुंजाइश नहीं है. स्कोर अभी भी 32 के अंक पर रुका हुआ. खचाखच भरा हुआ स्टेडियम आनंद ले रहा है दिलचस्प क्रिकेट का, रोचक क्रिकेट का. बेहतरीन वातावरण क्रिकेट के लिए इस प्रतियोगिता के अंतिम दिन में. तारीफ करनी पड़ेगी संयोजकों की. दाहिने हाथ से बहुत बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन. पहले बल्ला बाद में गेंद आई. लगातार इस ओवर में दूसरी मर्तबा बीट हो चुके हैं. ऑफ स्टंप पर जो फील्डिंग की ओर रचना, ऑफ साइड पर एक सर्कल के अंदर थर्ड मैन, एक शॉर्ट गली और एक कवर. ये 3 फील्डर यहां से तो दिखाई दे रहे हैं. मैंडेटरी पावर प्ले खत्म हो चुका है. 3 फील्डर सर्कल के अंदर ऑफ साइड पर. दाहिने हाथ से राउंड विकेट. क्या चतुराई से परिवर्तन किया गेंद ने, तारीफ करने पड़ेगी गेंदबाज की. पहले 2 गेंद बांधने के बाद जैसे उन्होंने देखा कि अक्रॉस द लाइन ऑफ द बॉल खेलने का हर गेंद के ऊपर प्रयास कर रहे हैं. ये गेंद उछाल कर, यानी चेंज ऑफ पेस. 2 रफ्तार भरी नहीं थी, ये तीसरी रफ्तार भरी थी. बहुत शानदार गेंदबाजी, तारीफ करने पड़ेगी. मेरे पास अल्फाज भी नहीं है गेंदबाजों की. महाराज तुकाराम कोंचे गेंदबाजी डिपार्टमेंट में. फिर एक बार और बहुत ही खूबसूरती से ड्राइव कर दिया है, स्क्वायर ड्राइव कर दिया है डीप बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में. 1 रन, लेकिन 1 ही रन, ज्यादा प्लेसमेंट नहीं में. और इस 1 रन के साथ काफी देरी के बाद स्कोर पलटता हुआ 33 रन बगैर कोई विकेट खोते हुए. तीसरे ओवर का खेल इस समय चल रहा है. 4 गेंदें मेरे ख्याल से हो चुकी है इस ओवर की. 33 बोल दिया. 33 रन. याद रखिए कमेंटेटर से एक गलती हो सकती है बोलने में, लेकिन स्कोरर बहुत दक्ष है. कमेंटेटर का जो निर्णय है या कहना है या बात है, यह अंतिम नहीं है. इस बात पर ध्यान रखिए. कुलकर्णी साहेब, महाराजांबद्दल थोडंसं आपण बोलूया. प्रत्येक 11 पुणे म्हणजेच डिंगडॉंग 11 या संघाचं अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलेला खेळाडू, ओपनिंग गोलंदाज, दुबई कतार रिटर्न असा खेळाडू. आणि मागील अनेक वर्षापासून सोलापूरच्या क्रिकेटची धुरा गोलंदाजी डिपार्टमेंट मध्ये वाहणारा गोलंदाज. बार्शीचं नाव अगदी देशाच्या कानाकोपऱ्यात पाठवलेला असा गोलंदाज आहे. खूप मोठं नाव. तसं पाहिलं तर सोलापूरचा कृष्णा सातपुते. दरम्यान धावा सांगूया आपण. या ठिकाणी सलग 5 षटकार मारणाऱ्या कुठल्याही फलंदाजाला इथून पासून रुपये 3000चं बक्षीस आहे अमोलजी पाटील यांच्याकडनं. सलग 5 षटकारासाठी 3001 कुठल्याही सामन्यात कुठल्याही क्षणी मारणाऱ्या फलंदाजासाठी इथून पुढं. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. टेनिस बॉल क्रिकेट का सबसे बड़ा घोर संग्राम आ रहा है. टेनिस क्रिकेट.in प्रेजेंट्स इंडिया कप 2023
नेशनल टेनिस बॉल क्रिकेट लीग, जहां 8 राज्यों की टीम आपको खेलती हुई आएंगी नजर, चमचमाती हुई ट्रॉफी को लिफ्ट अप करने के लिए और पाने के लिए 7 लाख रुपए। झाला तेवढी पॉप्युलरिटी मात्र मिळाली नाही असं माझं मत आहे तुकाराम महाराजांबद्दल. स्क्वेअर लेगच्या दिशेला उत्तम फटका. व्हाट अ शॉट, जस्ट अ फ्लिक, नथिंग मोर दॅन दॅट, अँड इट्स अ ह्यूज 6. थँक्यू डीजे. धावसंख्या 40 अशी आणि नाबाद 40. षटक क्रमांक 4 षटकारानं सुरुवात. 2 आणि षटक क्रमांक 3 डॉट डॉट न सुरुवात, तर षटक क्रमांक 1 आणि षटक क्रमांक 4 षटकारानं सुरुवात. चला चेंडू द्या पंचांना. चेंडू समिती, आज चेंडू समितीचे प्रमुख मिस्टर रविदा लष्करे सलग 5 षटकार मारले, तर 4,000चं पारितोषिक आलंय आणि आकाश देशमुख यांच्याकडून आलंय. क्या बात है, युवा नेते. चला धावसंख्या 40 आहे. 4थं षटक सुरुवात मात्र षटकारानं. तुफानी फटका. फलंदाज जयच्या बॅटमधून. जय अब तक सही है. धावा तशा जयच्या बॅटमधून आल्या काहीशा. 18, 4, 22 आणि 23. चेंडू खेळून काढले. 6 आणि 3 9. 9 चेंडू 23. 9 चेंडू 23. जबरदस्त सुरुवात या ठिकाणी जयची. अक्षय बोडरे नेहमीच्या स्टाईलनं 2 षटकार 2 षटकार आणि 1 चौकार बरोबर. हा चेंडू समोर जय. फटका हवेत आहे आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटलाय. मुख्याच्या क्षणी धोका. अशा मात्र नक्कीच नडणार पुढे जाऊन चुका. हो हो, क्या छोटा दिल टूटा. तोटा मात्र फारच मोठा. चलिए सिक्का कुछ देर के लिए ही सही लेकिन खोटा. जीवनदान मात्र जयला. जय काहीसं एक धाव घेऊन नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आले, परंतु काळजात दत झालं होतं जयच्या. धावसंख्या 41 अशी. 41 षटक क्रमांक मात्र 4. गोलंदाजी करताना निलेश. आता अक्षय विरुद्ध निलेश अशी लढाई. इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ टायमिंग. हाफ ऑली कनेक्शन. गोलंदाजाच्या डोक्याला टेन्शन. 6 रन. सीधे साधे अक्षय. तिसरा षटकार डावामध्ये अक्षय बोडरेच्या मात्र इनिंग्स मध्ये. धावसंख्या वाढलेली आहे. अगदी हायवेला लागलेली आहे आणि 4थ्या 5व्या गेअरवर पळू लागलेले आहे. 47-47. निलेशच्या या षटकात 2 षटकार 1 सिंगल. तब्बल 13. 3 चेंडूवर 3 बाकी. आता मात्र आलंय 9 नाकी. अक्षय हा चेंडू नीटसा खेळता आला नाही. काहीसं घुटनाट एक तमाशा देख. मारायचा होता षटकार अजून एक, परंतु चेंडू डॉट. कमालीचे खेळाडू मैदानात आहेत. दरम्यान 5 षटकार सलग मारल्यानंतर 4,000चं पारितोषिक आहे आणि आकाश देशमुख यांचं आहे. युवा नेते माळशिरस अमोल पाटील यांच्याकडून मात्र एवढे षटकार आणि किंमत 3,000. बक्षीस 3,000. डीप कव्हर. झेल परत सुटला. चेंडू निसटला. षटकार फ्लॅट 6. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. 53 धावा धापलकावरती. षटक क्रमांक चाललंय 4. तिसरा षटकाराला इथं. या षटकात धावांचा वेग प्रचंड वाढला. महाराजांनी जे काही केलं होतं त्याच्यावरती मात्र नक्कीच काहीसं पाणी फिरलं गेलं. ये कॅच. अक्षय बोडरे सारखा मोठा विकेट. हो हो, धक्का फार, आघात फार मोठा.
माळशिरस संघाला पिन ड्रॉप सायलेन्स इन द मिडल अँड आउट ऑफ द स्टेडियम ऑल्सो. पिन ड्रॉप सायलेन्स. चले बड़ा स्टार यहाँ पे आउट. 53 धावा. पहिला फलंदाज बाद. 53 धावाची भागीदारी संपली. मिस्टर मल्होत्रा साहेब 53. 4 षटकाच्या खेळानंतर 53. एक गडी बाद 53. तर 5व्या षटकाची सुरुवात. परंतु नवीन फलंदाज मैदानात मिस्टर स्वप्नील आणि आमचे मिस्टर आनंद इन एक्शन. 53 रन हो चुका है स्कोर. 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है. रन की जो औसत इस समय चल रही है लगभग 13 रन प्रति ओवर की औसत से रन चल रहे हैं. 53 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट एट द एंड ऑफ 4 ओवर. अभी भी 2 ओवर का खेल बाकी है, यानी यदि कोई वाइड बॉल या नो बॉल नहीं हो तो करीबन 12 गेंदों का खेल बाकी है. और देखना इन 12 गेंदों में मालचिरस किस मोड पर फिलहाल किस मंजिल तक पहुंचती है यह तो आने वाला वक्त ही बता सकता है. नए गेंदबाज कमेंट्री बॉक्स एंड से, पवेलियन छोर से तुकाराम कुंचे महाराज. दाहिने हाथ से राउंड द विकेट या बाएं हाथ से ओवर द विकेट देखना पड़ेगा. गेंद तो उनके बाएं हाथ में है. राइट आर्म राउंड द विकेट. रोडेंसन उनके सामने है बाएं हाथ के बल्लेबाज. युवराज ढगे साहेब बार्शीहून सध्या ऑनलाईन सामन्याचा आनंद घेत आहेत. 1 लाखाच्या नाईट स्पर्धेचं आमदार चषक 2023 चे अगदी सफल आयोजक आणि RCC बार्शीला आणि आपल्या माळशिरस चॅम्पियन्स ट्रॉफीला त्यांच्याकडून ऑनलाईन शुभेच्छा आलेल्या आहेत. युवराज ढगे बार्शी, धन्यवाद. थैंक यू सो मच. अब स्टंप के बाहर निकलती हुई गेंद को खड़े खड़े ड्राइव करने का प्रयास. बीट हुए विकेट कीपर ने काम पूरा किया. रन की कोई गुंजाइश नहीं है. स्कोर अभी भी 53 के अंक पर रुका हुआ, 1 विकेट के नुकसान पर, जबकि 5वें ओवर का खेल चल रहा है. एक बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला दूसरे सेमीफाइनल का चल रहा है मालशिरस और बार्शी की टीम में. बहुत ही बढ़िया मुकाबला, खचाखच भरा हुआ स्टेडियम आनंद ले रहा है एक दिलचस्प क्रिकेट का, एक बहुत ही बेहतरीन क्रिकेट का. दाहिने हाथ से राउंड द विकेट. यह गेंद और इस गेंद को ड्राइव कर दिया पिच वाइडिश मिड ऑन के क्षेत्र में, लगभग लॉन्ग ऑन पर गेंद आई और इस बीच 1 रन इत्मीनान से पूरा कर चुके हैं. टहलते हुए दोनों बल्लेबाज सुरक्षित अपने क्रीज के अंदर. इस 1 रन के साथ स्कोर में 1 रन की बढ़ोतरी हो चुकी है. कुल स्कोर है इस समय 54 रन 1 विकेट के नुकसान पर. 54 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 5th ओवर इन प्रोग्रेस. फिर एक बार महाराज राइट आर्म राउंड द विकेट रोड एंड से. यह गेंद धीमी गति की गेंद थी. चेंज ऑफ बढ़िया परिवर्तन अपनी गेंद में. दोनों गेंद थोड़ी सी गतिमान थी लेकिन यह गेंद धीमी गति से और चकमा दिया बल्लेबाज को. बहुत बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन, तारीफ करनी पड़ेगी. कुलकर्णी साहेब, मी मगाशी एक विषय इथं नक्कीच काढला होता. जेवढ्या प्रसिद्धीसाठी, जेवढ्या पॉप्युलरिटीसाठी महाराजांची कामगिरी आहे, योगदान आहे टेनिस क्रिकेट सोलापूर, तेवढी मात्र नक्कीच पॉप्युलरिटी भेटत नाही. जसं की आपण भारतीय क्रिकेटमध्ये अजिंक्य रहाणेची गोष्ट करतो. नक्कीच एक उत्तम चेंडू होता. तर महाराजांच्या गोलंदाजीबद्दल नक्कीच तुमचं काय बहुत बढ़िया गेंदबाजी है. लगातार हर गेंद के ऊपर हर नई गेंद डालते हैं. बल्लेबाज सोच में पड़ता है कि अब कैसे आएगी. 2 फास्ट, बाद में एक धीमी गति की और अब शॉर्ट पिच बाउंसर, गति में परिवर्तन, फिर गतिमान गेंद थी. इससे आप अंदाजा लगा सकते कि किस किस्म का गेंदबाज है. बढ़िया गेंदबाजी. यह गेंद थोड़ी सी नीचे रही, ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई. ऑन द राइज खेलने का प्रयास कर रहे थे खड़े खड़े. विकेट कीपर ने बाकी का काम पूरा किया. क्या बॉलिंग है, तारीफ करने पड़ेगी. किसी भी तरह का खुलकर खेलने का मौका नहीं दे रहा है बल्लेबाज को. खासकर कर ये देखते हुए कि 4 ओवर में 53 रन हो चुके थे और ये ओवर हमारे स्कोरर स्टैटिस्टिशियन बता रहे कि सिर्फ 1 रन दिया है. इससे आप अंदाजा लगा सकते हैं कि क्या बॉलिंग है. आणि पहिल्या षटकात केवळ 2 धावा. क्या बात है, इंटरनेशनल लेवल बॉलर. और ये बहुत बढ़िया शॉट, 6 रन एक्स्ट्रा कवर के ऊपर से.
थैंक यू डीजे, धन्यवाद डीजे। ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद को बाया पार निकालते हुए बहुत ही खूबसूरती से लॉन्ग ऑफ और कवर के बीच में से डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र में बाउंड्री लाइन के बाहर ऊपर से 6 रन के लिए शानदार शॉट। तारीफ करने पड़ेगी बल्लेबाज की, सही टाइमिंग, सही प्लेसमेंट और शरीर का भी बिल्कुल काबिल तारीफ संतुलन। जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी। काय साहेब, शेवट चेंडू थोडासा पुढे टाकायचा प्रयत्न केला होता, ओव्हर पिच चेंडू होता, परंतु थोडासा आउटस्विंग या ठिकाणी दिसला। किंचित या ठिकाणी प्रयोग करायचा विचार होता महाराजांचा, जाता जाता काहीसा विकेटला चेंडू टाकावा असा विचार होता। एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला जर समजा झेल उडावा अशी अपेक्षा होती आणि तिथे मात्र नक्कीच थोडंसं अपयश आलं। परंतु आज शेवट चेंडूवरती प्रयोग करायला काही हरकत नव्हती, कारण 5 चेंडूला केवळ एक। बरोबर आहे, अगदी बॉलरची चूक नाही राजजी, मैदान थोडं शॉर्ट आहे, अन्यथा एखाद्या मोठ्या मैदानावर हा झेल झाला असता। आणि इथे तो प्रयोग करायचा प्रयत्न केला, बट सोच कोई बुरी नहीं थी, बिल्कुल सही सोच थी महाराज की। वेल प्लॅन, वेल बोल्ड। 6वां आणि अखेरचं षटक। ओहो जय, ये गेंद कहाँ है भाई, गेंद ने खुद को क्वारंटाइन कर दिया, इसको बोल जाना बेहतर। 6 रन, बड़ा सिक्सर। उत्तम असा फटका पहिल्या चेंडूवर मिस्टर नामदेव, परंतु देव घेव जयची जय। आतापर्यंत किती धावा जयच्या पाहूया स्कोर साहेब, विशाल साहेब। 13 चेंडू 31 जय। अप्रतिम फटका हा सुद्धा, मात्र फिल्डरला शोधून काढलं फटक्यानं डीप मिड विकेट सीमारेषेवरती, चांगली फिल्डिंग, कसा फ्लॅट असा फटका होता। बॉडी बॅलन्स तेवढा व्यवस्थित नव्हता, परंतु तरी सुद्धा उत्तम असा फटका आणि गॅप मध्ये गेला। 2 धावा कमाई झाली। एकच आहे का? एकच आहे आरिफ साहेब, एकच धावा आहे आत्ताची। एका धावेने धावसंख्या वाढलेली धावसंख्या असेल ती मात्र 67। षटक क्रमांक अखेरचं चाललंय। उशिरा काहीस इथं आलेले प्रेक्षक आणि उशिरा ऑनलाईन किंवा युट्यूबच्या माध्यमातून जॉईन झालेले प्रेक्षक मनात म्हणत असतील की सामना कोणाचा चाललाय, तर हा सामना मात्र ॲडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे 11 माळशिरस विरुद्ध टीम RCC बार्शी यांच्या दरम्यान चाललेली लढत आहे। महाराजांची 2 षटकं मात्र या ठिकाणी नक्कीच टर्निंग पॉइंट ठरतील का मिस्टर कुलकर्णी साहेब? अच्छी गेंद थी, देखना है अंपायर से क्या इशारा आता है, शायद लेग बाइज मेरे ख्याल से होनी चाहिए और अब आ रहा है अंपायर मल्होत्रा साहब का इशारा। लेग बाइज खेलने की कोशिश, मिस टाइमिंग, पैड पर टकराई गेंद शॉर्ट मिड विकेट के क्षेत्र में और इस बीच 1 रन इत्मीनान से पूरा कर चुके हैं। 5वें अंतिम ओवर की शुरुआत है और स्कोर है इस समय कुल मिलाकर 1 विकेट के नुकसान पर 68 रन। बहुत लंबा स्कोर है पिछले मैच के हिसाब से। तसं पाहिलं तर कुलकर्णी साहेब अवरेज तर आपण नक्कीच नाही सांगू शकत, परंतु बार्शीसाठी सध्या आणि एकूणच मैदानात जी परिस्थिती आहे, काय टोटल सध्या माळशेजकरांच्या डोक्यात असेल? 80 प्लस 80 70 मोर देन 75 और मोर देन 70। मिस टाइमिंग शॉट आउट होने की संभावना हो सकती है और के साथ आउट। जय बनकर, राहुल शेलारच्या हातात झेल देऊन मात्र या ठिकाणी बाद होत आहेत। दरम्यान धावा काहीशा 35 प्लस। विशाल नाणेकर साहेब 32 एकूणच बऱ्यापैकी समाधानकारक जयची बॅट मैदानात चालली आहे आणि मॅन इन फॉर्म आहे, परंतु मला वाटतं टीमला याच्यापेक्षा अजून कुलकर्णी साहेब जयकडून अपेक्षा होती असं मला वाटतं, परंतु आता सगळ्याच अपेक्षा कुलकर्णी साहेब अपेक्षा भंग, प्रत्येक वेळेला अपेक्षा पूर्ण होतील आणि ज्याची स्तुती करावी असं आतापर्यंत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये होतं, ज्याची स्तुती करावी किंवा काय करावं तो नक्कीच फेल होतो बऱ्याच वेळा, म्हणजे 10 आउट ऑफ 7 टाइम तर असंच होतं। हरकत नाही, ह्यालाच क्रिकेट म्हणतात। अगदीच खरंय, ज्याचं कौतुक केलं की अगदी मला वाटतं की आपल्याकडे हिंदीमध्ये आपण म्हणू शकतो नजर लग गई, कुछ नजर लग गई, तसं ज्यादा काहीच होऊ शकतं। क्रिकेट खेळ राज्य असं आहे, पण म्हणून खेळाडूची प्रतिभा लुप्त होत नाही, त्याचा तो खेळाडू नक्कीच आहे, त्यात काही वाद नाही। अपयश यश एखाद्या मॅच मध्ये होऊ शकतं। अगदीच खरं। नामदेव पुढील चेंडू घेऊन जाणार आहे आणि स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड
मिस्टर रवी साठी हा चेंडू काहीसा वाईड आलाय आणि आमचे पंच या ठिकाणी अनोख्या अंदाजाने वाईड करार देताना. 63 वर्षाचं वय आहे आणि पंचाचं कौतुक करावं लागेल कुलकर्णी साहेब. पंचांचं खूप कौतुक आहे हो. त्यांच्या वयाचा विचार करता त्यांचा उत्साह खूप दांडगा आहे आणि वाईड आत्ता द्यायचं सिग्नल बघा, म्हणजे परत मनात वाटायला नको का काय बदलायचा निर्णय, एवढे पाय जमिनीत रोवलेत. आणि अजून पहा, पहिल्या चेंडूपासून पंचगिरी करत आहेत. अगदी शेवटचा चेंडू एक दिवशी 6, 5.5, कधी 4.5, कधी 5 इथपर्यंत शेड्यूल. जवळजवळ 9 सामने या ठिकाणी पंचगिरी या पंचांनी केलेले. खरंच दाद द्यावी लागेल. नॉन स्टॉप अंपायरिंग आहे. एकदा जोरदार टाळ्या उद्या पंच मल्होत्रा साहेबांसाठी. नक्कीच खूप चांगली कामगिरी आहे. खरंच वाजूया पंच. 63 वर्षाच्या वयामध्ये पंचगिरी. शॉट है, बहुत लंबा छक्का, मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच में से चरण. शहात्तर धावाचं टार्गेट राहील. 75 धावा धावफलकावरती. माळशिरस संघानं मात्र काहीसा जो प्रोजेक्टेड स्कोअर किंवा काही मनामध्ये ठरवलेला जो डिजिट होता की आपण एवढा साधारण आकडा स्कोर बोर्डती लावूया, आता मला वाटतं त्यामध्ये त्यांना यश मिळालंय. 76 धावा जिंकायचे लक्ष असेल RCC बार्शी या संघापुढे. तसं पाहिलं तर RCC बार्शीचा सुद्धा संघर्षमय प्रवास आहे आपल्या स्पर्धेमध्ये. कधी लो स्कोरिंग सामने, कधी हाय स्कोरिंग सामने. पण महाराजांना गोलंदाजी डिपार्टमेंटमध्ये या डावात काही विशेष साथ नाही लाभली आपल्या मात्र सहकारी गोलंदाजांकडून. इतक्यातच माननीय श्रोत धैर्यशील मोहिते पाटील साहेब यांचं आगमन झालंय. आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांचे लाडके भैया त्यांचं या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत करूया. आणि कुलकर्णी साहेब, शिवामृत दूध संघाचे अध्यक्ष, भाजपा जिल्हा सोलापूर जिल्हा संघटक, नवतरुणांचं स्फूर्तीस्थान, आशास्थान, श्रद्धास्थान, सळसळतं चैतन्यमय व्यक्तिमत्व माननीय धैर्यशीलजी मोहिते पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. आणि त्याचबरोबर मी त्यांना आमंत्रित करतोय की कृपया त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. आमचे मात्र क्रिकेट फॅन्स काही क्रिएटिव्ह असे सुद्धा आहेत. तर आमचे बोबडे साहेब मॅन फ्रॉम श्रीपूर, त्यांचं स्वागत करू आपण. शार्दुल फ्रूट्स वेलकम. चला, चेस आणि रन चेस आपल्याला बघायचं आहे. सामना क्रमांक 2 माळशिरस विरुद्ध RCC बार्शी. ॲडव्होकेट अप्पासाहेब वाघमोडे मित्र परिवार किंवा क्रिकेट क्लब. दोन अगदी या सोलापूर जिल्ह्याच्या तालुक्यांदरम्यान सुरू असलेली क्रिकेटमधील जबरदस्त लढाई. आज मात्र आमच्या क्रिकेट चाहत्यांची तोबा गर्दी, प्रचंड गर्दी.
आणि नक्कीच हे दर्दी क्रिकेट प्रेमी, सुज्ञ, जाणकार, तज्ञ, शांत आणि सुस्वभावी, प्रत्येक खेळाडूच्या मात्र चांगल्या खेळाला दाद देणारे असे आमचे हे सर्व क्रिकेटचे चाहते. मी पहिल्यांदाच एवढ्या संख्येने असे क्रिकेट चाहते बघतोय आणि नक्कीच या सर्व आमच्या क्रिकेट चाहत्यांच्या, क्रिकेट प्रेमाला पुन्हा एकदा सलाम. यहाँ पर आया हुआ बिल्कुल भी हर कोई क्रिकेट को चाहने वाला बिल्कुल नहीं है आम, इसीलिए फिर एक बार दिल से आपको सलाम. चलिए, आपकी दुआ, आपका प्रतिसाद इस तरह से बिल्कुल भी क्रिकेट को एक ऊंची मकाम तक लेके जाएगा. मार्शल टेनिस क्रिकेट को एक नए मकाम पर पहुंचाएगा और यहां से आपके इस तरह के सपोर्ट से एक से बड़ा एक क्रिकेटर जन्म लेगा, इसमें कोई संदेह नहीं. ये मैं आज बोल रहा हूं, कल चलिए लिख के भी दे दूंगा. लेकिन इस तरीके का प्रतिसाद जो है ना, आपका हमेशा रखना चाहिए. आपसे हमेशा मिले, ये बस हमारी दुआ, हमारी अपेक्षा, मतलब हमारी इच्छा यहाँ पर रहेगी. चलिए, रनचेस और 76 रनों का बिल्कुल भी एक अच्छी प्लेटफॉर्म मिलनी जरूरत रहेगी यहाँ टीम को, आरसीसी बारसी. वैसे बैटिंग में ये टीम कभी बिल्कुल बढ़िया प्रदर्शन किया तो कभी स्ट्रगल किया हमारी टूर्नामेंट में. तालुका इस हाफ नंबर 4 की विजेता टीम है ये. माफ करिए, तीसरे हाफ में, मतलब तालुका वाइज का हाफ जब शुरू हुआ था तो अब तीसरे दिन ये टीम यहां पे आई थी और यस कंस्ट्रक्शन फुलटन टीम को इन्होंने हराया. बहुत बड़ी तगड़ी टीम जिसका आजकल बड़ा बोलबाला है. टिल्लू चौधरी और टीम, अक्षय वाडरारकर, सोनू बुदावले, मिस्टर बाबू पांचाल, मतलब मनोहर कुलशेखरा, ऐसे सारे बड़े नाम थे वहां. उस टीम को हराया और टॉस के दरमियान बात भी हुई थी, भाई सामने वाली टीम को हराने के लिए बड़े नाम की नहीं, बड़े काम की आवश्यकता होती है और वैसा काम आरसीसी ने किया. चलिए, आप क्या करेंगे मार्शल के अगेंस्ट? मार्शल, चलिए लोकल हीरोज, अपनी टूर्नामेंट, अपना ग्राउंड, अपने दर्शक, क्या ये मैच भी अपने नाम करेंगे? ये उत्सुकता का विषय. भाई यहां पर इस साइड पर टाइगर जिंदा है. ये टाइगर साहब कहां से आ गए? टाइगर जिंदा है, डैडी है. अच्छा जी, चलिए कोई और बोल रहे थे आप. राइडर मोर ऑफ स्टिक के काफी बाहर, हमारे अंपायर के ये हाथ भी बाहर, पैर भी बाहर. वाइड कॉल. पहला रन फ्री में, बिल्कुल गिफ्ट. रन संख्या, चलिए आगाज हो रहा है. 1 रन. फर्स्ट रन रोहित देशमुख, रिवर्स स्वीप, बाउंड्री पार. चलिए पहला 4. बल्लेबाज राहुल शेलार. शक्कर है, 6 है. चलिए 6 है. ओके डीजे, थँक यू डीजे. जय मल्हार डीजे, जोरात वाजे. आता डीजे सुद्धा आपल्या स्पर्धेच्या मात्र यशाच्या योगदानात मोठा वाटा आहे. नक्कीच डीजे, तुमचं सुद्धा खूप धन्यवाद. पुन्हा रिवर्स, पुन्हा राहुल शेलार, पुन्हा एकदा षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. आता मात्र पहिल्या षटकानंतर एवढं काही विशेष वाटलं नाही. दुसऱ्या षटकानंतर बऱ्याच जणांना बरंच काय वाटलं म्हणून सगळे चाले. रोहित सर ये करो, रोहित सर वो करो, रोहित सर ऐसा है, रोहित सर वैसा है, सबने बोल दिया.
लेकिन रोहित सर क्या करने वाले हैं ये हमें इस गेंद पे देखना है। वैसे टोटल स्कोर है 2 गेंदों के बाद 13 एक वाइड के साथ। गेंदे वैसे डाली 3 है लेकिन हुई मानी जा रहे 2 वाइड 6 एंड 6। मुसीबत थोड़ी सी यहां पर कुछ बढ़ रही है, समस्याएं थोड़ी सी बढ़ रही है और इसका एहसास जब हुआ तो सब आए बता दिया। स्वप्निल साहब भी आए, कप्तान मार्सरस टेनिस क्रिकेट का बिल्कुल बड़ा खिलाड़ी स्वप्निल दाइंजे कप्तान के तौर पे एक बड़े खिलाड़ी है। चलिए 2 वाइड के बीच 2 छक्के, दूसरा वाइड ओवर का टोटल स्कोर में बढ़ोतरी 14, जीत का लक्ष्य 76। वैसे रोहित साहब एक अच्छे स्विंग गेंदबाज है, इनके पास अच्छे वेरिएशंस है, अच्छा बाउंस है, स्विंग भी है और पेस भी। ये गेंद जिसका इंतजार था और सब खिलाड़ी जो पास आए थे उनके और जो कुछ बताया था शायद इस गेंद के बारे में बताया था। बिल्कुल एक नपी तुली और सटीक हार्ड लेन गेंदबाजी यहां पे आप करिए, थोड़ा सा आगे पीछे करिए, थोड़ा सा दाएं बाएं करिए, आपको रिजल्ट मिल जाएगा। चलिए फिर एक बार अच्छी आउट स्विंगर। इस बार जो है रिवर्स स्वीप करने की सोच बल्लेबाज ने रखी थी राहुल शेलार। वैसे तो रिवर्स स्वीप के ये माहिर खिलाड़ी है, हमने देखा 2 छक्के मारे थे रिवर्स स्वीप के ही बल पर दम पर। विश्वास फिर एक बार था रिवर्स स्वीप पर, लेकिन इस बार रोहित ये स्कूप शॉट, बिल्कुल खराब शॉट। शुरुआत अच्छी मिली थी लेकिन अच्छे स्टार्ट को जो है ना वो बड़े स्कोर में तब्दील नहीं कर पाए राहुल शेलार। इस वक्त गेंदबाज रोहित का शिकार और 14 पे पहला झटका टीम बार्शी आरसीसी, लेकिन खुशी मार्सरस को पहले विकेट की। चलिए क्या बोलना चाहेंगे इस पर, क्या यहाँ पर आप बात रखना चाहेंगे इस शॉट पर, जबकि आपको 14 रन मिले, 2 छक्के मारे आपने कुलकर्णी साहब? बिना सोचे समझे 2 छक्के रिवर्स पुल के जरूर लगाए थे। स्कोरिंग भी बहुत बढ़िया चल रही है, स्कोरिंग रेट 14 रन प्रति ओवर की लगभग औसत से रन चाहिए 13 रन प्रति ओवर की हो रहे हैं, 14 हो चुके थे। और खेलने का प्रयास, चिकी शॉट खेलने का प्रयास कर रहे थे थर्ड फाइन लेग के ऊपर से, गेंद बल्ले पर ठीक नहीं आई और शॉट फाइन लेग के क्षेत्र में सर्कल के अंदर गेंद को कैच लिया और एक बहुत ही जबरदस्त लंबा झटका लग चुका है इस समय बार्शी आरसीसी बार्शी को। कुलकर्णी साहेब असाच एक फटका पाकिस्तानला सुद्धा नडला होता नाही का 2007 फायनल? थांबा जरा प्लीज, पंचांचं म्हणणं काय येते बघूया आपण। चला रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करूया आपण सर्वांनी। सर्व कॅप्टन्सना विनंती, सर्व संघाच्या खेळाडूंना विनंती, सूचना असेल, विनंतीवाजा सूचना असेल। चला पुढील चेंडू बघूया आपण। तर चर्चा चालली होती काहीशी स्कूप शॉटचीच। कुल मिलाकर स्कोर है इस समय 14 रन, 1 विकेट के नुकसान पर 76 रन चाहिए मैच जीतने के लिए इंतजार 6 ओवर में, जबकि यह इस समय पहले ओवर का खेल अभी भी चल रहा है। कुल मिलाकर अंतिम गेंद है दाहिने हाथ से राउंड विकेट, रोड एंड से गेंदबाजी कर रहे हैं पंढरपुर महाड़ स्टेट हाईवे रोड एंड की ओर से, और बाएं हाथ के बल्लेबाज है उसके लिए सर्कल के अंदर 3 फील्डर ऑन साइड पर है। इस बीच दाहिने हाथ से राउंड विकेट, यह गेंद ऑफ स्टंप के बाहर, बहुत ही शानदार शॉट, लेकिन लॉकअप फील्डर मौजूद और इसी के साथ आउट।
थैंक यू डीजे, थैंक्स लॉट। कहते हैं ना जब अच्छा वक्त चलता है ना तो भाई सब कुछ अच्छा अच्छा होता है, और जब बुरा वक्त शुरू होता है तो भाई कोई उसको रोक नहीं सकता। वैसे कुछ यहाँ बारसी के लिए आरसीसी और फिर एक बार लेकिन दूसरे विकेट की खुशी। पहला स्कूप शॉट था, उसके बाद ये लॉन्ग ऑन पे लॉफ्टेड कुछ क्रॉस द लाइन शॉट आड़े बल्ले से, लेकिन आमिर भाई वहां बिल्कुल गेंद के नीचे और आसानी से कैच पकड़ा। तो ये दो लगातार विकेट, क्या ये बिल्कुल एक स्ट्रॉन्ग कमबैक है मैच टीम का कुलकर्णी साहब? खास कर एक पहला बहुत ही कीमती विकेट खोने के पश्चात बल्लेबाज को धैर्य से खेलना चाहिए था, थोड़ा सा धीमा करना चाहिए था गेम को, और शॉट खेला, और खेला भी क्या, हवा के विपरीत दिशा में गेंद को खेल दिया था। पश्चिमी छोर से हवा पूरब की ओर जा रही है और उनका शॉट सिलेक्शन, हालांकि बाएं हाथ का बल्लेबाज जरूर था, लेकिन उनके ऑन साइड पर यानी पूरब छोर पर जो हवा चल रही है उसका अगर पूरब के क्षेत्र में शॉट खेलते तो निश्चित रूप से 6 रन मिल सकते थे, लेकिन हवा के विपरीत दिशा में खेल दिया। लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर एक बहुत ही शानदार आसान कैच वहां लपक लिया है गेंदबाज फील्डर ने। वहां के काफी जबरदस्त लंबा झटका है आरसीसी बार्शी, खास कर ये देखते हुए कि 6 ओवर में 76 रन का लक्ष्य अब निश्चित रूप से बहुत दूर दिखाई दे रहा है, लेकिन कुछ भी कहा नहीं जाता क्रिकेट में जब तक अंतिम गेंद डाली नहीं जाती। पावर प्ले का अंतिम ओवर, दूसरा ओवर लेकर आनंद बोड्रे फिर एक बार दोबारा रिवर्स पुल कर दिया, देखना एम्पायर से क्या इशारा आता है। 6 रन। ऐसा लग रहा है कि सब बल्लेबाज रिवर्स शॉट खेलने में मशहूर दिखाई दे रहे हैं, और रिवर्स खेल रहे हैं इसका कारण भी ये होगा शायद हवा बिल्कुल पश्चिमी छोर से पूरब की ओर जाइए, हवा का फायदा हो रहा है बल्लेबाज को। तारीफ करनी पड़ेगी, बहुत चतुराई से अपने गेंद पर परिवर्तन कर रहे हैं बल्लेबाज भी, बल्लेबाजी कर रहे हैं, हवा के दिशा में बल्लेबाजी कर रहे हैं, शानदार बल्लेबाजी। तसं पाहिलं तर रिव्हर्स स्वीपचे 2 षटकार, तर नंतर स्कूप शॉट केल्यानंतर राहुल शेलार बाद झाला होता। राहुल आता काही खेळाडूंचे ना स्पेशल आणि आवडीचे फटके असतात, आता कधी कधी हे भरपूर धावाही देतात, अनेकदा नडतात सुद्धा। सुंदर चेंडू होता आणि जस्टीच्या थोडासा बाहेर चाललाय बराचसा बाहेर गेलाय, आमच्या पंचाचं म्हणणं आहे वाईड आलाय। आनंद बोंड्रे पंचांच्या इशाऱ्यावरनं नक्की जाणवलंय जाणकार प्रेक्षकाला किंवा खेळाडूला की किती वाईड होता हे त्या ऍक्शन मधनच दाखवतायत। वेल अंपायरिंग सर। पंचांकडून सुद्धा एक वेगळं मनोरंजन होतंय। स्विंग किकिंग मिस्टर आनंद बोड्रे। दरम्यान धावा काहीशा 21 षटक क्रमांक मात्र सध्या चालले 2। स्ट्राइक वर आणि हा फटका तर दूर गेलाय, पण नो बॉल इशारा त्याच्यापूर्वीच आलाय। नो बॉल। चलिए नसीब बिल्कुल साथ, नसीब बलवत्तर तर काय करेल शोएब अख्तर। नो बॉल आणि नो बॉल पंचांचा स्पॉट डिसिजन आहे ऑन द स्पॉट, बट तो प्लेयर रिव्ह्यू आहे, आणि चेक करा प्लीज तिसरे पंच आपण चेक करूयात, आपल्याला विनंती असेल। दरम्यान प्लेयर्सना म्हणजे टीमला 2 रिव्ह्यू आहेत, फक्त वाईडला नाहीये, तर त्यापैकी एक रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग साइडनं। आता नो बॉल तर ऑनफिल्ड पंचांनी निर्णय दिलाय, परंतु आता तिसरे पंच कडे चेक करण्यासाठी मात्र रेफर केलाय, आणि टीमच्या मागणीनुसार
तर इथे हा रिव्ह्यू सफल झाला तर कंटिन्यू राहतील 2 रिव्ह्यू, जर सफल झाला तर 1 रिव्ह्यू शिल्लक राहील. पप्पू महेश लवडीनं मारलेला फटका होता. कॅप्टन महेश. नो बॉल या ठिकाणी मात्र डिक्लेअर झालाय आणि रिव्ह्यू गमावलाय तो मात्र फिल्डिंग साइडनं, म्हणजेच ॲडव्होकेट अप्पासाहेब वाघमोडे क्रिकेट क्लब माळशिर संघानं. 1 रिव्ह्यू शिल्लक असेल. आरिफ साहेब 1 रिव्ह्यू गमावल्याचं नमूद करून ठेवा. आणि नो बॉलवरती आता फ्री हिट. नो बॉल सोबत फ्री हिट म्हणजे जसं की अगदी आई सोबत लेकरू, शेळी सोबत कोकरू. म्हणजे नो बॉल कसलाही असो फ्री हिट असतोच असं काहीच. फ्री हिट खेळणार. फ्री हिटचा चेंडू काहीसा मात्र डॉट बॉलाला फ्री हिट नीटसा खेळता नाही आला. एजाज, नॉट कुरेशी बट इट्स एजाज. काहीसं लाइनिंग आखावी लागणार आहे. पंचांची मागणी आहे. आयोजन कमिटी ग्राउंड समिती लाइनिंग आखायची मागणी आहे, परंतु या षटकाच्या नंतर काहीसा मात्र गॅप फक्त ते शोधायचे. इतक्यातच काहीसं व्हाईट पावडर आणि क्रिजेस साखून मिस्टर रवी साहेब, मिस्टर बॉडी बिल्डो समाधान दरम्यान चेंडू टाकून झालाय. काही फिल्डिंग पण चांगली. स्क्वेअर थर्ड मॅन रिजन बॅकफुट वाईज स्क्वेअर थर्ड मॅन आणि नो बॉल. शॉर्ट रन शॉर्ट. वन शॉट. कष्ट केलं वाया गेलं. 2 धावा काढल्या तिथं 1च मिळणार आहे. वन शॉट. दरम्यान पुढील चेंडू गोलंदाजी करताना परत एकदा मिस्टर बोडरे किंग ऑफ स्विंग आणि स्ट्रायकिंग एंड वरती एजाज. चले एजाज पे नाच. एजाज पे नाच. वाईट साठी आपल्याकडे रिव्ह्यू नाही आहे प्लीज. हवे चेंडू आहे. फसलाय का फटका. ओ क्या छोटा. फिर दिल टूटा. भाई दिल भी कितने बार टूटेगा, कितनी बार जुड़ेगा. वैसे सिलसिला तो जारी. रोहित साहब, रोहित सर ये कैच शायद मैच भी हो सकता है क्योंकि एजाज बार्शी साइड से बहुत नाम बिल्कुल भी बड़ा खिलाड़ी है, बहुत नाम वाला खिलाड़ी है. आखिरी बॉल है इस बिल्कुल ओवर का. दूसरा ओवर कंप्लीट होने में गेंद बाकी. टोटल स्कोर 29 रन 2 विकेटों के नुकसान पे. ये दूसरा कैच मेरे ख्याल से छूटा है. चलिए कैचेस विन द मैचेस कहते हैं हम. चर्चा अधूरी कुछ रही थी. 2007 वर्ल्ड कप 2020 का फाइनल इंडिया पाकिस्तान. अच्छी गेंद है. अपील और यहाँ एज और मिस्टर महेश पप्पू. चलिए नहीं, बिल्कुल पास नहीं. यहाँ पे आउट हो गए. झटका तीसरा बार्शी टीम को. और पप्पू का रहना इस वक्त बिल्कुल आवश्यक था मैदान में, लेकिन मार्शल्स टीम इस वक्त फिर एक बार कम बैक कर रही है. लेकिन क्या जबरदस्त गेंदबाजी रही आनंद बोडरे द्वारा पिछले 2-3 बॉलों पर. वैसे शुरुआत खराब रही थी, लेकिन पप्पू इस वक्त आनंद का नंबर 3. बहुत बढ़िया जबरदस्त गेंद थी. स्विंगिंग डिलिव्हरी. सर्व क्रिकेट चाहत्यांना मात्र नक्कीच या ठिकाणी सलाम असेल, परंतु थोडंसं संयमाने आपण सर्वांनी पाहायचे आहेत. चेंडू 47 धावा पुढील समीकरण या सामन्याचं.
नाही हाव फनी मिस्टर कदम सर मॅन फ्रॉम पालघर. चला जाऊ मैदानात. इथे खेळ मात्र आता 2 षटकाचा संपल्यानंतर धावा आहेत 2 गडी बाद आणि काहीशा 29 3 गडी बाद म्हणजे चला 3 गडी बाद. 5वा खेळाडू आमच्याकडे अजून ऍडमिशन झालं नाही. नवीन फलंदाज सुमित घ्या. नवीन फलंदाज सुमित घ्या. 5वं ऍडमिशन. आजकाल ऍडमिशन मिळत नाही. हा जरा फास्ट ऍडमिशन घ्या. येते ते ऍडमिशन सोडायचे नाही. पटकन घ्या. गोलंदाजीची धुरा संभालताना मिस्टर जय. हेलो जय. तो कुल मिलाकर इस समय मैच जीतने के लिए 76 रन चाहिए. 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 2 ओवर की समाप्ति के पश्चात 29 रन 3 विकेट के नुकसान पर 29 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट एट द एंड ऑफ 2 ओवर. पावर प्ले के 2 ओवर खत्म हो चुके हैं. नए गेंदबाज इस समय जय बनकर और यह गेंद बहुत अच्छी गेंद थी. ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई गेंद थोड़ी सी नीची रही. ऑन द राइज खेलने का प्रयास ऑन साइड के क्षेत्र में बीट करती हुई विकेट कीपर के पास चली गई. रन की कोई गुंजाइश नहीं है. स्कोर अभी भी 29 के अंक पर रुका हुआ. 3 विकेट के नुकसान पर 76 रन का लक्ष्य निर्धारित 6 ओवर में. ये जो मैच चल रहा है, जो दर्शक यहाँ देरी से या जिन्होंने अपने रेडियो ट्रांजिस्टर देरी से खोले हुए हैं, इस प्रतियोगिता का दूसरे सेमीफाइनल का मैच आरसीसी बार्शी और मालसीरस अप्पा साहब वाघमोड़े क्रिकेट क्लब इन दोनों टीम के बीच में चल रहा है. 76 रन का लक्ष्य रखा है मालसीरस ने. यह गेंद ऑफ स्टंप के बाहर शॉर्ट आर्म पुल कर दिया गेंद को. डीप स्कोर लेके क्षेत्र में गेंद आ रही है और इस बीच 1 रन इत्मीनान से पूरा कर चुके हैं बल्लेबाज. इस 1 रन के साथ स्कोर पलटता हुआ 30 के अंक पहुंच चुका है 3 विकेट के नुकसान पर. जबकि इस इनिंग का यह 3रा ओवर चल रहा है. इस प्रतियोगिता में पहली टीम सेमीफाइनल से फाइनल में पहुंच चुकी है यशवंत नगर की टीम, लोकल यशवंत नगर की रूरल टीम. और अगर इत्तेफाक क्या होगा देखिए, ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई गेंद को रिवर्स खेलने का प्रयास कर रहे थे. बीट हुए विकेट कीपर ने बाकी का काम पूरा किया. रन की कोई गुंजाइश नहीं है. स्कोर अभी भी 30 के अंक पर रुका हुआ 3 विकेट के नुकसान पर. 3रे ओवर का खेल इस समय चल रहा है. इसके बाद अभी भी 3 ओवर का खेल बाकी है. खचाखच भरा हुआ स्टेडियम सर्टिफाइड हाई स्कूल के एक बहुत ही ऐतिहासिक मैदान पर आनंद ले रहा है एक बहुत ही अच्छे क्रिकेट का, दिलचस्प क्रिकेट का. और ये आनंद अपने लफ्जों में बयां करे दस्तूर खुद और बिल्कुल खुद मिस्टर आनंद. मिस्टर आनंद वैसे 2 खूबियां है. सुंदर भटका एक्स्ट्रा कवर रिजान 4 रन्स. आनंद साहेब की या माळशिरस टेनिस क्रिकेट मध्ये पहिल्यांदाच काहीसं चिअर्स लीडर्स आपण बघतोय. IPL स्टाईल दरम्यान चेंडू चांगला उत्तम दर्जेदार चेंडू. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे माळशिरस टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा काहीशी LED स्क्रीन या ठिकाणी अगदी सर्व प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी सुद्धा मैदानात आपण बघतोय. तर नक्कीच अनेक वैशिष्ट्यांनी नटलेली आपली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी माळशिरसचे माजी सरपंच माणिक बापू वाघमोडे, आणखीन नवयुग क्रिकेट क्लबचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी सरपंच तुकारामजी देशमुख यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांना मी मंचावर स्थानापन्न होण्याची विनंती करतोय. अगदी आनंद साहेब या ठिकाणी षटक क्रमांक 3 संपलंय. आता जवळजवळ अर्धा प्रवास संपलाय. हवा झालेल्या धावफलकावरती 38. जर समीकरण पाहिलं आपण तर राहिलेल्या उर्वरित 18 चेंडूमध्ये
अजून 38 धावा कराव्या होऊ लागतील. शकतात. अगदी कॅल्क्युलेटेड खेळतायत. बरोबर आहे. मॅच अजूनही सांगता येत नाही, संतुलित स्थितीत आहे, चांगली फाईट होऊ शक्यता आहे. तर मगाशी स्पर्धेविषयी बोलत होता तुम्ही. स्पर्धेचं जे संयोजन आहे, माळशिरसच्या क्रिकेटच्या इतिहासातली ही पहिली डे नाईट स्पर्धा आहे. आतापर्यंत झालेल्या स्पर्धा डे होत्या किंवा नाईट होत्या. याचं म्हणजे डे नाईटचं कॉम्बो ॲडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे यांनी दिलं. दुसरी गोष्ट, यंदा पहिल्यांदाच माळशिरसच्या क्रिकेट इतिहासात YouTube लाईव्हचं कव्हरेज आहे आणि आप्पासाहेब वाघमोडे यांनी माळशिरसचं गाव हे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेलं आहे. तब्बल 171 172 देशांमध्ये ही स्पर्धा पाहिली जाते. 192 देशामध्ये ही स्पर्धा पाहिली जाते आणि माळशिरस शहराला हायटेक करण्याचा फार मोठा मान आप्पासाहेब वाघमोडेंनी घेतलेला आहे. आणि सर्वात महत्वाचं की एक पहलवान पेशाने एक अगदी म्हणजे लहानपणापासून पहलवानकी करणारा असा व्यक्ती, वकिलीचं शिक्षण घेतलेला व्यक्ती आणि क्रिकेट क्षेत्राकडे, आणि ते सुद्धा या तालुक्यातील अगदी तळागाळातील खेळाडूंना एकत्र आणण्याचा आणि त्यांच्यातील कौशल्य आणि त्यासाठी व्यासपीठ निर्माण करून देणारा असा मात्र क्रिकेटला संजीवनी देणारा एक क्रिकेट देवता म्हणून आपण क्रिकेटसाठी एक देवता म्हणूया. नक्कीच. आणि अशी व्यक्ती म्हणजेच ॲडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे. क्रिकेटवर अतिशय प्रचंड प्रेम आणि क्रिकेटची आवड असणार. आम्ही लहानपणापासून पाहतोय, म्हणजे बरोबरच आहे, समकालीन आहे. आम्ही फार फार प्रचंड आवड क्रिकेटची. रोहित देशमुख सरांचा हा चेंडू उत्तम चेंडू आहे. 18 चेंडू 38चं समीकरण या ठिकाणी. आणि आताच मिस्टर आनंद बोलले की 18 चेंडू 38 झाल्या आतापर्यंत, तर इथून पुढे का होणार नाहीत. आणि 18 चेंडू मध्ये या ठिकाणी 38 धावा रोखायची धमक सुद्धा माळशिरस संघामध्ये आहे. आणि प्रामुख्याने जबाबदारी असेल ती मात्र रोहित सरांवर. आणि तोच गोलंदाज इथं गोलंदाजी करतोय. हवे चेंडू होता, 1 बाउन्स, स्वीपर कव्हर, बाउंड्री पार, कडक प्रहार आला बार्शी संघासाठी संजीवनी घेऊन, तो मात्र 4. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, डीजे थँक्यू प्लीज. अजून एक महत्वाची गोष्ट, मी सलग 6 दिवस ऑब्झर्वेशन केले होतं. पहिल्यांदाच माळशिरसमध्ये येण्याची मला संधी मिळाली होती. तर असा कुणीच संयोजक नाहीये, स्पर्धा प्रमुख नाही की पहिल्या अगदी लाईट्स ऑन पासून किंवा युट्यूब ऑन झाल्यापासून, पंच इथं आल्यापासून कॉमेंट्रेटरला कॉल करेपर्यंत दरम्यान मात्र या ठिकाणी चेंडू हवेत आहे आणि झेल बाद फलंदाज, धक्का अजून एक, आणि तो RCC बार्शी संघाला. तर या ठिकाणी अगदी दिवसाच्या सुरुवातीपासून शेवटचा त्या दिवसाचा चेंडू पडेपर्यंत कुठलाही ऑर्गनायझर अगदी या ठिकाणी जातीने हजर आहे आणि प्रत्येक गोष्टीकडे स्वतः लक्ष घालतोय असं मी आजवर पाहिलंच नव्हतं. ते पहिल्यांदा बघतोय आणि ॲडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे यांच्या माध्यमातून बघतोय. आणि ही सुद्धा खूप अगदी ती गोष्ट आहे की आपल्याला हे सांगते की किती क्रिकेटबद्दल अगदी कळवळ आहे आणि नक्कीच क्रिकेटबद्दल किती जिव्हाळा आहे या व्यक्तीला. एक योगायोग म्हणावं लागेल. दुसरी गोष्ट अशी आहे की यशवंतनगरची टीम ग्रामीण भागातनं फायनलला पोहोचली आहे, ग्रामीण ह्याच्यामधनं हाफमधनं. आणि जर यदा कदाचित माळशिरस फायनलला पोहोचला आता, जसं शक्यता नाकारता येत नाही, तर एकाच ह्याच्यातले 2 संघ फायनलला जाण्याची ही पहिली वेळ असावी, मला असं वाटतंय. म्हणजे विशेष आहे, खूप अभिमानास्पद कामगिरी आहे. अगदी असं घडायची शक्यता असू शकते ही. तर म्हणजे ह्या पट्ट्यात पूर्णपणे माळशिरस तालुक्यांनी वर्चस्व क्रिकेटमध्ये गाजवलंय, टेनिस बॉलमध्ये, असं म्हणायला हरकत नाही राजी. आणि या सगळ्या गोष्टीचं जे क्रेडिट आहे, श्रेय आहे, ते आपण नक्कीच जाणार आहे, हे सर्वात महत्वाचं. बॅट कार्ड, स्लिप कॉर्डर, नो रन, डॉट डिलिव्हरी. उजव्या थोडा बाहेर असलेला चेंडू, पुन्हा ऐसा आउट स्विंग. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत, 4 चेंडूवर 1 विकेट. मिस्टर रोहित सर, धावसंख्या झाली ती मात्र काहीशी 42, जिंकायचं लक्ष 76 धावांचं आणि त्याचा पाठलाग सुरू आहे. पुढं सिंह मागवा, काहीस अंतर आहे सिंह आणि वाघामध्ये. बघूया या ठिकाणी अगदीच सिंहाचा काहीसा पाठलाग पूर्ण करून
वाघ पुढे जाईल का की सिंह पुढेच आणि पुढेच राहील. आता इथे मात्र नशिबाची साथ. चेंडू सीमा पार. चॅम्पियन्स ट्रॉफी माळशिरस 4. भैया शिंदेच्या बॅटमधून हा 4 आलाय, परंतु नशिबाची साथ होती इथं. आता सर्वात महत्वाचं की का कसा मारलाय, क्लास काय, हे मात्र निश्चितच काही महत्वाचं नाही. धाव आली का नाही फार महत्वाचं. जादा स्विंग झालेला चेंडू उजव्या स्टेच्या बराचसा बाहेर. टप्पा पडल्यानंतर अजून खूप बाहेर आणि वाईड कॉल. 1 धाव अजून मिळालेली आहे. तसं चौथ्या चेंडू पर्यंत या षटकाची इकॉनॉमी जी होती ती चांगली होती. इकॉनॉमिकली 4 1 बाउन्सर. फर्स्ट बाउन्स रोहित सर. परंतु 5व्या चेंडू नंतर हे षटक थोडंसं काहीसं खरं वाटू लागलं, कारण एक चौका 5व्या चेंडूवर आणि तदनंतर वाईड. टोटल पाहिजे बघितल्या तर आपण 9 धावा या षटकात आतापर्यंत आल्या. अंतिम चेंडू असताना आव्हान एल्बो साठी काहीसं एल्बो चेकिंगचं तिसऱ्या पंचांकडे रेफर आलाय. Is it batsman review, umpire? बॅट्समन्स रिव्ह्यू. Okay, batsman review. Please, third umpire, check that. Batsman review. It's a batsman review. पाणी प्लीज कुणासाठी. चला पंचांनी पाणी कॉल केलाय. पाणी चला प्लीज लवकर. It's a not throw delivery, fair delivery, umpire. तिसऱ्या पंचांचा कॉल आला. चला हायकोर्टाचा रिझल्ट. आता मात्र या ठिकाणी नक्कीच तसं पाहिलं तर सुप्रीम कोर्टाचा रिझल्ट म्हणूया. सुप्रीम कोर्ट. तर आता काही कुणाकडे अपील करायला चान्स नाही. No chance. Absolutely no chance. Final It's a final decision. चला पलीकडे आत बसलेले प्रेक्षक, झेंड्याचा कट्टा तिथून प्लीज उठा. संयोजकांनी लक्ष द्या जरा. काही मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक येत आहेत. हाय व्होल्टेज ड्रामा आहे, प्रेशर मॅच आहे, जरा लक्ष द्या थोडस. तिथं बसलेले आमचे प्रेक्षक खरंच उठा, कारण वादाला कारणीभूत गोष्ट कसं आहे. आता परत काहीसा हा चेंडू हवेत आहे. झेल होईल काय, झालाय झेल टिपलाय. पंचाचं बोट हवेत. फलंदाज मात्र या ठिकाणी रिटर्न बॅक. भैया बाद झाले का. भैया शिंदे या ठिकाणी झेल बाद आणि एकूणच धावसंख्या काहीशी 47 आहे. आणि मला वाटतं मिस्टर आनंद सर यांनी म्हणजे अंदाज एक मगाशी सांगितलेला होता, तो काहीसा जो काही अंदाज दाखवला होता तो अंदाज काहीसा या ठिकाणी खरा ठरतो का ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे तालुक्यामधीलच 2 टीम अंतिम सामन्यामध्ये. परंतु अजून बी सांगता येत नाही. हा अजूनही तसं पाहिलं तर खेळ पिक्चर अभी बाकी आहे, खेळ अभी बाकी आहे असं म्हणावं लागेल. शेवटपर्यंत शेवटचा चेंडू टाकेपर्यंत शेवटची 10 होईपर्यंत राज सर सांगता येत नाही. हीच क्रिकेटची विषय. सलग 5 षटकार मारल्यानंतर 4000चं पारितोषिक आहे आमचे आकाश देशमुख यांच्याकडून. चला 12 चेंडू 29 धावा. सामना मात्र जोरदार चाललाय भावा. सेमीफायनल नंबर 2 सारखा सामना कसा असावा मैदानात चाललाय ना, अगदी तसाच असावा. अगदी पाहतच राहावा. 12-29. ओ हो फटका चांगला आहे. बॅकफुट वरती हा पुल चेंडू झाला गुल सीमा पार. आता हुक म्हणूया, हा काही पुल नसणारे हुक आहे, परंतु अचूक षटकार.
या 6 धावांनी समीकरण बदललं. हॅलो, समीकरणामध्ये मात्र नक्कीच बदल. 29 वजा 6 तर राहतील 23. 11 चेंडूचा खेळ, 23 धावा, अगदी गनिमी कावा. माळशिरस विरुद्ध RCC बार्शी. ऍडव्होकेट अप्पासाहेब वाघमोडे, क्रिकेट माळशिरस. बघूया कशी रोख आणतील जय बनकर. पुन्हा चेंडू कायसा या ठिकाणी लूज चेंडू, थोडासा चेंडू आणि लेग ब्रेक. स्क्वेअर लेग एरिया, थोडासा हलका पूल, नीटसा बॅटवर आला नाही, थिक डाऊन एज. 1 धाव. एकूण आता धावसंख्या 10 चेंडू मध्ये करावे लागतील त्या धावा आहेत 22. 22. क्रिकेटवाला होतो तो मैं तो 10 चेंडूत 22 धावा रासर होऊ शकतात. अगदीच या ठिकाणी पॉसिबिलिटी नाकारता येत नाही, परंतु सामना जबरदस्त. इथे मात्र काय झाले पाहूया, काय झालंय. स्क्वेअर लेग पंचांकडून मात्र हवेत बोट. ओहो, इथे मात्र हिट विकेट. बाद झाले फलंदाज. बहुधा हिट विकेट आहे आणि मोठा धक्का बसलाय तो बार्शी RCC संघाला. इकडे मात्र विकेटवाली खुशी. ऍडव्होकेट अप्पासाहेब वाघमोडे, क्रिकेट क्लब माळशिरस. 9 चेंडू आणि काय 22 धावा असं समीकरण सध्या. मोठा धक्का बसलाय, फलंदाज बाद झाले ते रणजीत. जानते थे कभी जीत, अभिजीत, लेकिन आउट हो गए यहां पे रंजीत. विकेट कीपर बैट्समैन, पहलवानी फलंदाज मिस्टर सूरज. चलिए, ये सूरज के चमकने की आवश्यकता, ये सूरज चमकने की जरूरत. अंपायर साहब क्या बोल रहे हैं? टोटल स्कोर इस वक्त है कुछ 54. जीत के लिए 22 रनों की आवश्यकता. विकेटें गई है कुछ 6 और इस वक्त ओवर नंबर 5वां चल रहा है. आधा ओवर खत्म, आधा बाकी, मतलब 9 गेंदे 22 रन. मुकाबला कभी इधर कभी उधर, कभी हम कभी तुम, कभी खुशी कभी गम, कभी देसी कभी रम. रिव्हर्स खेळायचा आहे, रिव्हर्स खेळायचा आहे. चेंडू आवाक्यात असल्याचा मात्र पंचांचा निर्णय. चेंडू मात्र रीच मध्ये. मिस्टर सूरज, पहिला चेंडू डॉट. 8 चेंडू 22. सामना तापला. रात्री मिडनाईट असताना सुद्धा सामना तापला. हवेत पकडला मिस्टर आमिर. 2 चेंडू वरती मात्र 0 धावा करून बाद. डक मिस्टर सूरज. चलिए, अब सूरज ढला तो भाई यहां पे बड़ी संकट यानी बला. RCC बार्सी इस वक्त मुसीबतें झेलती हुई नजर आ रही है. 54 रन टोटल. अब 7 गेंदों का केवल खेल बाकी है. 7 गेंदों में 22 रनों की आवश्यकता है जीत के लिए. नए बल्लेबाज पहुंच रहे मैदान में. और क्या आप जानते हैं इन 22 रनों की कीमत 75,000 है. इन 7 गेंदों की कीमत 75,000 रुपीज है. और कम से कम दूसरे नंबर की ट्रॉफी. कीमत बहुत बड़ी. 7 गेंदे 22. जय बनकर. खिलाड़ी बिल्कुल भी खेल रहा है, वैसे डाल रहा है, गेंदबाजी कर रहा है जमकर. मिस्टर जय सही है, लेकिन सामने नीलेश. 7 विकेटों के नुकसान पे टीम 54 पर है. मैदान में वातावरण कभी गर्म कभी नरम. हाई वोल्टेज ड्रामा. चलिए, हरे रामा हरे रामा. ऑफ स्टिक के बाहर, ऑफ स्टिक के बाहर, ज्यादा बाहर. हमारे अंपायर साहब के भी हाथ बिल्कुल बाहर. ये गेंद जो है ना नीमो के बाहर, लेकिन 1 रन अंदर. टोटल स्कोर के अंदर कितने हुए? 55. 55. 21 रन बिल्कुल 7 गेंदों में. 7 चेंडू 21 धावा. सामना अजूनही कुठं चाललाय, कसा चाललाय, कुणीकडे जाईल सांगता येत नाही भावा. हा चेंडू सुद्धा यस.
वाइड। अंपायर साहब हमारे मिस्टर संजय मल्होत्रा। तर गेल्या 5 दिवसापासून आपल्या या ऐतिहासिक सर्टिफाईड ग्राउंड वरती ही मात्र क्रिकेटची यात्रा जत्रा तुम्ही पात्रा हा षटकार सुद्धा बघत राहा। लंबा सिक्स। चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार। थँक्यू डीजे, थँक्यू डीजे। दरम्यान षटकाची समाप्ती 5 षटकाचा खेळ संपला। सामना मात्र नक्कीच तापला। धावसंख्या 62 कराव्या लागणारे म्हणजे टार्गेट आहे 76, तर 76 वजा 62 राहतील 14 धावांची गरज हा सामना जिंकायला आणि 6 चेंडूचा खेळ शिल्लक। टेनिस बॉल क्रिकेट का सबसे बड़ा घोर संग्राम आ रहा है। टेनिस cricket.in प्रेजेंट्स इंडिया कप 2023 नेशनल टेनिस बॉल क्रिकेट लीग, जहां 8 राज्यों की टीम आपको खेलती हुई आएंगी नजर, चमचमाती हुई ट्रॉफी को लिफ्ट अप करने के लिए और पाने के लिए 7 लाख रुपए। रनर अप होंगे 4 लाख रुपए। मैन ऑफ द सीरीज को दी जाएगी एक चमचमाती हुई बुलेट। बेस्ट बल्लेबाज, बेस्ट गेंदबाज के लिए भी होंगे आकर्षक इनाम। हर मैच के ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। आणि तिकडे मात्र IPL मध्ये सेमीफायनल राऊंड्स मध्ये म्हणजे सेमीफायनल म्हणता येणार नाही, क्वालिफाय होणारा सुपर 4 मध्ये जाणारा चौथा कोण अजून काय आपल्याकडे उत्तर नाही। थोड्या वेळात येईल। सध्या कॅल्क्युलेशन रास्त असेल। 6 चेंडूत 14 म्हणताय तुम्ही। माझ्या अंदाजाने पहिल्या 2 चेंडूत जर षटकार बसला तर कदाचित मॅच जिंकण्याचे जास्त चान्सेस बार्शीकरांचे असतील पहिल्या 2 चेंडूत। अगदी बरोबर, अगदी बरोबर। तर या ठिकाणी मोठा फटका पहिल्या 2 चेंडूवर शोधायचा प्रयत्न करायचा होईल। पलीकडे साइड स्क्रीनवर सुद्धा 6 चेंडू 14 आपल्याला दिसतंय। अँड दॅट इज ऑल द रिप्रेझेंटेशन फ्रॉम टेनिस cricket.in लाईव्ह मुंबई। अभि खराडे द लास्ट बॉलर ऑफ दिस इनिंग्स। सेमीफायनल नंबर 2 बघा शेवटच्या षटकापर्यंत येऊन ठेपलाय। अजूनही निर्णय कळत नाही, लागत नाही किंवा अंदाज आपल्याला इथं कोणाला येत नाही। आपल्याकडे अंदाज लावायची आपल्याला प्रत्येकाला मनाची एक ती भूमिका असते आणि मन सतत पळत असतं, आता काय होणार, आता काय होणार। मनाची मात्र रनिंग सतत चालू असते, मन भिरभिर नाही का। आता 6 चेंडू 14, कधी आपण असा विचार करतो, कधी आपण तसा विचार करतो, कधी यांच्या बाजूने कधी त्यांच्या बाजूने, बऱ्याचशा गोष्टी। 6-14 पंच साइड स्क्रीन सोडा, साइड स्क्रीन सोडा। तेव्हा तिकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, साइड स्क्रीन। 6-14 फायनल मध्ये जाणारा दुसरा कोण याचं उत्तर आपण बघतोय। जेवढं वाटतंय तेवढं सोपं आपण नक्कीच नाही, बघूया। अटीतटीचा सामना, मोठी टक्कर। पहिल्या चेंडूवर मात्र वाडिश लॉंगॉनला आमिर भाई नाते पुते भागातून स्टार 2 झेल आतापर्यंत पकडले आमिर भाई। 1 धाव मिळाली पहिल्या चेंडूवर। पहिले 2-3 चेंडू फार महत्वाचे असतील मिस्टर अभि खराडे। उत्तम आतापर्यंत मात्र हे गोलंदाजीचं प्रदर्शन तसं अभि खराडेकडून बघितलं आपण। सुरुवात तर चांगली झाली, शुरुआत बिल्कुल सही, आगाज सही, अंजाम बाकी। चलिए स्ट्राइक पे इस वक्त बल्लेबाज नीलेश आगे आए, उठाना चाहा भाई, ये तीखा बाउंसर बिल्कुल मिड स्टिक के ऊपर। अपील सॉफ्ट सिग्नल तो आउट है। यहां पे ये विकेट्स है क्या आज के लिए ना,
अच्छा, तो ये एज लगाय का? ते बघायचं आपल्याला, प्लीज जरा एज लागलाय का बघूया. तिसरे पंच बघतील त्यांना विनंती करूया आपण. एज लगा है क्या, ये देखना है. वॉज देयर एन एज? ऑनफिल्ड पंच, आपण आपला ऑनफिल्ड डिसिजन द्या प्लीज. There is no ultra facility available in tennis cricket YouTube section department. So please, you carry on. चलिए, कॉट बिहाइंड का यहां अपील कुछ स्वीकार कर दिया है. चला प्लीज, पंचाच्या निर्णयाचा सन्मान आपण राखूया प्लीज. पंचाच्या निर्णयाचा सन्मान आपण राखणं आवश्यक असेल. प्लीज, पेनल्टी असेल अशा प्रकारचा वाद आपण पंचाशी घातला तर पंच हा फायनल निर्णय असेल. कमिटीचा निर्णय, रूल्स आहेत काही, कमिटीचे रूल्स काही आहेत, त्याला आपण दाद दिली पाहिजे. पंच हे तटस्थ आहेत आणि पंचाचा निर्णय हा फायनल असेल. कमिटीचे रूल्स आपण फॉलो करूयात.